म्हणजे माझी सगळ्यात आवडती गोष्ट गणेशोत्सवातली ती म्हणजे आरती. आरत्या म्हणायला खूपच आवडायचं, म्हणजे अजूनही आवडतं. पण आरत्या आम्ही रोज तर आरती अर्थात सकाळ संध्याकाळी व्हायचीच, पण एक 5 दिवसातला एक दिवस ही मोठी आरती असायची. मग तेव्हा म्हणजे कसं की सगळे मामे, चुलत, मावस, मावसचं मावस सगळेजण जमायचे, आणि ते पण असं ठरलेलं असायचं की नाही नाही, आज जर यांची इकडे मोठी आरती आहे मग तिकडे नसायची, किंवा मग वेळ ठरलेली असायची की बाबा साधारण 10-10:30पर्यंत आम्ही कुठनं तरी ते आरती करून आलेले आहेत. पण ते यायचे सगळे लोक आणि ते सगळे जमायचे, आणि त्यानंतर मग आरत्या, आणि मग त्यांच्यात एक स्पर्धा आमच्यात की नाही नाही, म्हणजे मग कोणाचा आवाज जास्त किंवा कोण आरती जास्त खेचतोय. त्यामुळे अशा प्रकारची गंमत, आणि आम्ही सगळे लहान पोरं असायचं की त्यांना म्हणजे आमच्यात उत्साह असायचा, आणि कोरस द्यायला आम्ही नेहमीच पुढे. त्यामुळे सगळे आमचे मामा लोक वगैरे जे असायचे ते सुरुवात करायचे आणि कोरस द्यायला आम्ही. आणि म्हणजे लहानपणापासून माझा म्हणजे एक काय म्हणूया, आवाज जरा एक प्रोजेक्शन जरा व्यवस्थित असल्यामुळे मला तेव्हा डिमांड असायची की नाही नाही, तू आमच्या टीममध्ये पाहिजेस, कारण कोरसला एवढा म्हणजे मोठ्या आवाजात आणि दमदारपणे कोरस देणारा कोणीतरी हवा असायचा, तर तो मी असायचो. आणि तेव्हा अर्थात त्यातही एक्साइटमेंट वाटायची, पण नंतर कळायचं की अरे जेव्हा 1.5-2 तासाने आवाज जेव्हा बसायचा तेव्हा कळायचं की अरे अच्छा, म्हणजे हे काही आपल्या काही टॅलेंटमुळे वगैरे काही आपल्याला बोलवलं जात नाही आहे, पण कारण पण ती सगळी मजा आणि धमाल. आणि ती खूप वेळ आरती चालायची. आरती झाल्यानंतर मग कॉफी बनायची. ती कॉफी म्हणजे तीसुद्धा इन्स्टंट नाही, अगदी जायफळ वगैरे घालून आपली जी घरची कॉफी असते ती बनायची. आणि त्यानंतर मग कधीतरी 2, 2:30, 3 वाजता गप्पा मारत मारत 2-3 कप कॉफ्या रिचवून मग कधीतरी पहाटे झोपायचो. तर तो एकूणच सगळे जे 5 दिवस, आणि एस्पेशली मी म्हटलं हा जो आरतीचा दिवस, आणि म्हणजे ही मोठी आरती तिचा दिवस असायचा, ती गंमत आणि त्या आठवणी म्हणजे विसरणं अशक्य.